हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वखार महामंडळमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. 179 जागा आहे. वेतन 29,000 ते 93,000पर्यंत असणार आहे. वय 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन इथनं बघा वेकन्सी आलेली आहे. न्यू दिल्ली वेअरहाऊसिंग फॉर एव्हरीवन. बघा सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. नेम ऑफ द पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनी जनरल आहे. नंबर ऑफ वेकन्सी पाहू शकता. अनरिझर्व 19, ओबीसी 11, EWS 4, SC 3, ST 3, PWBD 2. 40 टोटल वेकन्सी असणार आहे. पगार बघू शकता 60,000 ते 1,80,000पर्यंत असणार आहे. रेन्युमरेशन 88,620 असणार आहे. 18 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निशियन बघा EWS 1, OBC 3, SC 1, अनरिझर्व 8, PWBD 1. 13 वेकन्सीज आहे. 60,000 ते 1,80पर्यंत पगार असणार आहे. बघा रेन्युमरेशन सेम आहे. 28 वयवर्षे असणार आहे. अकाउंटंट अनरिझर्व 1, EWS 1, SC 4, ST 1, OBC 2, PWBD 1. 9 टोटल वेकन्सी आहे. 40,000 ते 1,40,000पर्यंत पगार असणार आहे. बघा 30 वयोमर्यादा असणार आहे. 30 वर्षे. ज्युनियर टेक्निशियन असिस्टंट SC 17, ST 5, OBC 18, अनरिझर्व 33, EWS 8, PWBD 4. 81 पोस्ट वेकंट आहे. 93,000पर्यंत पेमेंट असणार आहे. 28 इयर्स वयोमर्यादा असणार आहे. बघा इथे दिलं आहे सुपरिटेंडंट जनरल अनरिझर्व 2. बॅकलॉग काहीच नाही आहे. 2 वेकन्सी असणार आहे. स्केल बघा 1,40,000पर्यंत असणार आहे. 30 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. ज्युनियर टेक्निशियन असिस्टंट SRD NE SC 1, ST 1, OBC 2, अनरिझर्व 5, EWS 1. 10 टोटल पोस्ट वेकंट आहे. 93,000पर्यंत पगार असणार आहे. 28 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRD अनरिझर्व 2 असणार आहे. टोटल वेकन्सी 93,000पर्यंत पगार असणार आहे. 28 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. बघा नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी स्टेट्स जे आहे ते 2 पोस्ट युनियन टेरिटरी ऑफ लद्दाख आणि 10 पोस्ट नॉर्थ ईस्टर्न झोनच्या. फॉर सुपरिटेंडंट जनरल 2 पोस्ट नॉर्थ ईस्टर्न स्टेटचे. नॉर्थ ईस्टर्न रिजन स्टेट शॅल कंप्राइज ऑफ अरुणाचल प्रदेश, असम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम. त्यानंतर कॅन्डिडेट सिलेक्टेड अगेन्स्ट पोस्ट एनलिस्टेड इन टेबल A2 विल बी पोस्टेड टू युनियन टेरिटरी ऑफ लद्दाख अँड नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इनिशियली आणि मग विल बी लायबल टू पोस्टेड एनिवेअर इंडिया. पहिले तिकडे आणि मग नंतर बाकीच्या जागेंवर. बघा इम्पॉर्टंट नोट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर डेझिग्नेशन इथे दिलेलं आहे. पोस्ट आयडेंटिफाईड PWBD कॅन्डिडेटसाठी इथे महत्त्वाची सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचायच्या आहेत. बघा पोस्ट रिझर्व फॉर एक सर्व्हिसमॅन दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू ऑनलाईन सिलेक्शन मोड. म्हणजे सिलेक्शन मोड कसं असणार आहे, तो ऑनलाईन असणार आहे. प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑनलाईन टेस्ट असणार आहे मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यानंतर इथे पोस्ट वाईज दिलेलं आहे कशी एक्झाम सिलेक्शन प्रोसेस काय होणार आहे. बघा टेंटेटिव्ह डेट 14 डिसेंबरपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. पेमेंट ऑफ फीज ऑनलाईन 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कॉल लेटर 10 दिवस बिफोर भेटणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्हाला सांगितलं जाईल. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्टनुसार दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे. रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षे, OBC नॉन क्रिमिलेअरसाठी 3 वर्षे, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी 10 वर्षे, बाकी सर्वांना 5 वर्षे. एक सर्व्हिसमॅन फॉर पोस्ट कोड 578 3 वर्षे आणि पर्सन अफेक्टेड इन 84 राईट्स 5 वर्षे.
त्यानंतर आपण पाहूया इथे फीज एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फी बघूया आपण किती आहे. स्क्राईबची ज़रूरत असेल तर इथे दिलेलं आहे बघा. इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे, मीडियम दिलेला आहे, सब्जेक्ट दिलेले आहे, सिलेबस दिलेला आहे, प्रत्येक पोस्टनुसार इथे दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक पोस्ट वाईज इथे बघू शकता. आपण एक्झामिनेशन फी पाहूया इथे. एक्झाम आणि ॲप्लिकेशन भरायच्या आधी सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचायची आहे बघा. SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन ह्या कॅन्डिडेट विमेन कॅन्डिडेट यासाठी ॲप्लिकेशन फी नील आहे, पण इंटिमेशन चार्जेस 500 रुपये, टोटल 500 रुपये भरायचे आहे. अदर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू अनरिझर्व EWS अँड OBC कॅटेगरी टोटल 1350 रुपीज म्हणजे 1350 तुम्हाला भरायचे आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचायचे होते अशी होती. नोटिफिकेशन आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.